हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे मसालेदार सुकं चिकन. तर ते चिकन कसं बनवलेलं आहे आणि त्यासोबत भाकरी, तर तुम्ही नक्कीच बघा मी कसं बनवलं आहे. प्रथम मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. नंतर त्याला मी आलं लसूणची पेस्ट लावून घेतलेली आहे. पेस्ट लावल्यानंतर चिकन छान लागतो आणि ते वास पण आहे ना, उग्र वास ते पण निघून जातो. त्यासाठी आलं लसूणची पेस्ट लावायची. इथे मी भाकरीसाठी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ मी थोडंसं मळून घेणार आहे. 2-3 भाकरी होतील असं मी पीठ मळून घेते. आणि पीठ मळून घेतल्याच्या नंतर त्याचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. इथे बघा माझं पीठ मळून झालेलं आहे. आणि नंतर मी मळून झाल्याच्या नंतर त्याचे गोळे तयार करून घेते. गोळे तयार करून घेतल्याच्या नंतर ते हातावरती मी थोपटून घेणार आहे, कारण भाकरी ही हातावर थोपटून घ्यायची असते. आता कोणी लाटून घेत असेल, कोणी हातावरती असं थोपटून करत असेल, आता प्रत्येकाची चॉईस असते. बघा मी अशा प्रकारे भाकरी बनवलेली आहे. भाकरी ही खूप सॉफ्ट असते. इथे बघा माझी भाकरी कशी आहे, ती जरा मीडियम साईजमध्येच आहे. आणि नंतर मी गॅसवरती तवा ठेवून त्या तव्यावरती मी शेकवणार आहे भाकरी. त्याला वरून थोडंसं पाणी लावणार आहे. पाणी लावल्याच्या नंतर भाकरी अशी पटकन शिजून निघते. हाताला चटके लागत नाही पाणी टाकल्यानंतर, एवढं काही नाही. मीडियम साईजमध्ये गॅस ठेवायची. कोणाला जर ब्रशने लावायचं असेल पाणी तर ब्रशने पण लावा. नंतर मी परतून घेणार आहे. बघा इथे भाकरी माझी शेकत आलेली आहे. कशी शेकलेली आहे ती बघा. ही भाकरी पण थोडी नरमच असते. आता मी इथे चिकन बनवणार आहे. तर इथे मिरची, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर, ते बारीक चिरलेली कोथिंबीर पण आहे. बघा तुम्ही, मी एवढं घेतलेलं आहे. इथे ओलं नारळ घेतलेलं आहे, त्याचे मी स्लाईस करून घेतलेले आहेत. स्लाईस केल्याच्या नंतर इथे मी हळद, मीठ, मसाला, पोटे मसाला, मालवणी मसाला, लाल मिरची पावडर असं मी घेतलेलं आहे. आता मी खोबरं भाजून घेणार आहे. तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते. तेल टाकल्याच्यानंतर थोडं मी ते स्लाईस केलेलं खोबरं आहे ते खोबरं टाकणार आहे. त्यानंतर कांदा उभा चिरलेला होता तो भाजून घेणार आहे. आलं, लसूण, मिरची, 7-8 आलं लसूणच्या पाकळ्या, मिरची, अद्रक असं मी त्याच्यामध्ये टाकून भाजून घेणार आहे. तुम्हाला जर जास्त स्पायसी पाहिजे असेल तर जास्त मिरची घेतली तरी पण चालेल. आणि खडा मसालाने पण तिखटपणा येऊ शकतो, जसं तुम्हाला पाहिजे. मला जसं पाहिजे तसं मी बनवलेलं आहे. आणि नंतर मी इथे भात बनवते. भातामध्ये थोडा तेजपत्ता, हळद, थोडंसं तेल टाकणार आहे. मीठ टाकलेलं आहे. जर तुम्हाला काळी मिरी आणि वेलची नाहीतर लवंग टाकायचं असेल तर तेही टाकू शकता. नंतर मी इथे चिकन बनवायला घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकणार आहे. तेल टाकून खडा मसाला, नंतर कांदा, लसूण, मिरची असं टाकणार आहे. थोडंसं टोमॅटो टाकणार आहे. आणि जे वाटप केलेलं होतं ते वाटप त्यामध्ये टाकणार आहे. आणि नंतर आपण जे मसाले घेतलेले होते ते मसाले मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर मी त्या सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहे. मिश्रण एकजीव केल्याच्या नंतर जे वाटण आहे त्याला आपोआप तेल सुटतं बघा, म्हणजे आपलं वाटण शिजलेलं आहे असं समजायचं. आणि नंतर त्यावर मी चिकन टाकणार आहे. ते चिकन आलं लसूण पेस्ट लावलेली होती ते चिकन मी याच्यामध्ये स्मॅश करून घेतलेलं आहे. ते आता त्या कढईमध्ये टाकत आहे आणि वर खाली असं परतवून घेणार आहे. आणि नंतर मी त्यावरती परतून घेतल्यानंतर झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवल्यानंतर चिकन खूप छान शिजतो. वरती थोडंसं पाणी ठेवायचं आणि पाण्याची वाफ आल्यानंतर ते जे चिकन आहे त्याच्यामध्ये ते पाणी सोडायचं, जेणेकरून चिकन आपलं पटकन शिजतं. कारण चिकन शिजायला एवढं टाईम नाही लागत आहे. जवळजवळ 10 मिनटामध्ये चिकन शिजून निघतं. तर बघा माझं इथे चिकन शिजलेलं आहे. वरून पाणी टाकल्याच्यानंतर गरम पाणी ते पटकन शिजतं. बघा माझी चिकनची रेसिपी इथे तयार झालेली आहे. असं छान असं चिकन शिजलेलं आहे. आणि मी नंतर
त्याच्यामध्ये वरून असं चमच्याने ढवळून घेणार आहे. आणि कोथिंबीर तर ही ॲडिशनल आहेच, आणि कोथिंबीर पण मी सर्व करणार आहे त्याच्यामध्ये. बघा किती छान शिजलेलं आहे, जसं पाहिजे तसं चिकन शिजलेलं आहे. बघा, जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय, सी यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू टुमारो.